केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून दिल्याच्या प्रकरणात आता बीडचं कनेक्शन समोर आलंय। त्यामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलंय। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून पुण्याचा उद्योगपती असलेल्या केतन अग्रवाल याला 18 जून रोजी लोहगडावर नेलं होतं। सिया हिचं केतन सोबत लग्न होणार होतं, मात्र सियाला केतन आवडत नसे। तिचं चेतनवर प्रेम होतं। या प्रेमाच्या त्रिकोणात केतन अग्रवालचा जीव गेल्यानं हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजतंय। आता बीडचं कनेक्शन समोर आल्यानं साहजिकच पुन्हा चर्चा होणार आहेत। नेमकं बीडचं हे कनेक्शन काय आहे हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपत आली असून त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मात्र तत्पूर्वीच पोलिसांच्या हाती या प्रकरणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा धागा लागलाय। केतन अग्रवालच्या खुनाचा कट केवळ सिया आणि चेतन या दोघांपुरताच मर्यादित नव्हता, तर या संपूर्ण भीतीदायक कटाची संपूर्ण माहिती असलेल्या एका तिसऱ्याच पात्राची या प्रकरणात एंट्री झाली आहे। हा तिसरा तरुण थेट बीड जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्या या एंट्रीने आता पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासाची चक्र थेट बीड आणि पुण्याच्या बालेवाडी परिसराभोवती फिरू लागली आहेत। पुणे ग्रामीण पोलिसांना सुरुवातीपासूनच या गुन्ह्यामध्ये दोघांपेक्षा अधिक लोकांचा सहभाग असावा किंवा या कटाची माहिती इतर कोणाला तरी असावी असा तीव्र संशय होता। दोन सुशिक्षित तरुण एवढ्या थंड डोक्याने एखाद्याला अशा प्रकारे संपवू शकत नाहीत आणि पुरावे नष्ट करू शकत नाहीत, यामागे केवळ दोघांचंच डोकं नसावं या दिशेने पोलीस तपास करत होते। पोलिसांचा हा तांत्रिक आणि संशयास्पद तपास अखेर अगदी खरा ठरलाय। पोलिसांनी ज्या बीडच्या तरुणाला ताब्यात घेतलंय तो मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा कॉलेजमधील वर्गमित्र असल्याचं समोर आलंय। हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील एका शांत आणि सुसंस्कृत भागातील रहिवासी असून सध्या तो पुण्याच्या IT हब मानल्या जाणाऱ्या बालेवाडी परिसरातील एका नामांकित खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतोय। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून हा बीडचा तरुण सतत मुख्य आरोपी चेतन चौधरी याच्या संपर्कात होता। हीच बाब पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात आणि कॉल डिटेल्समध्ये समोर आली आहे। बीडच्या तरुणाची चौकशी सुरू झाल्यानंतर जे खुलासे समोर येत आहेत ते अत्यंत विस्मयकारक आहेत। चेतन आणि सिया या दोघांनी केतन अग्रवालचा काटा काढण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आणि कट या बीडच्या तरुणासोबत आधीच शेअर केला होता। त्यांनी त्याला संपूर्ण योजनेची माहिती दिलेली होती। मात्र बीडच्या या सुशिक्षित आणि समंजस तरुणाने आपल्या मित्राला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता। त्याने केतनचा खून करू नका, हे पाऊल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल असं सिया आणि चेतन या दोघांनाही वारंवार बजावून सांगितलं होतं। त्याने दोघांनाही समजावण्याचा आणि त्यांचा राग शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण दुर्दैवाने प्रेम, सूड आणि रागाने आंधळ्या झालेल्या सिया आणि चेतनने आपल्या बीडच्या मित्राचं एकही ऐकलं नाही। त्यांनी हा चांगला सल्ला धुडकावून लावला आणि अखेर केतनला लोहगडावरून ढकलून देत त्याला कायमचं संपवलं। या प्रकरणात बीडच्या तरुणाची भूमिका किती महत्त्वाची आणि केंद्रस्थानी होती हे एका धक्कादायक बाबीवरून स्पष्ट होतं। 18 जून रोजी जेव्हा चेतन आणि सिया केतनला घेऊन लोहगडावर जाण्याचं नियोजन करत होते तेव्हा त्यांनी या बीडच्या मित्रालाही सोबत येण्यासाठी प्रचंड आग्रह केला होता। त्यांचा वारंवार येणारा फोन आणि सोबत येण्यासाठीचा दबाव यावरून पोलिसांना असा संशय आहे की चेतन आणि सियाला या बीडच्या तरुणालाही प्रत्यक्ष गुन्ह्यात सामील करून घ्यायचं असावं किंवा त्यालाही या पापाचा वाटेकरी बनवायचा असावं। मात्र बीडच्या या तरुणानं अत्यंत हुशारीनं किंवा नशिबाच्या साथीनं 18 जून रोजी त्यांच्यासोबत लोहगडावर जाण्याचं नाकारलं। तो त्यांच्यासोबत गेला नाही आणि यामुळेच तो थेट प्रत्यक्ष खुनाच्या गुन्ह्यापासून लांब राहिला। परंतु या संपूर्ण प्रकरणात बीडच्या तरुणाची एंट्री अधिक गडद होते। केतनला ढकलून दिल्यानंतर मुख्य आरोपी चेतन चौधरी हा इतर कुठेही न जाता थेट आपल्या याच बीडच्या मित्राला जाऊन भेटला होता। चेतन स्वतः हे कृत्य केल्यानंतर चेहऱ्यावर भीती घेऊन सर्वात आधी आपल्या बीडच्या मित्राकडे गेला होता। एवढंच नाही तर दुसरी मुख्य आरोपी सिया गोयल हिने देखील केतनला संपवल्यानंतर लगेचच या बीडच्या तरुणाशी फोनवरून संपर्क साधला आणि संवाद साधला होता। गुन्हा करण्यापूर्वी आणि गुन्हा केल्यानंतरही या दोघांनी बीडच्या तरुणालाच आपलं केंद्रस्थान मानलं होतं। हीच बाब आता या संपूर्ण केसचा मुख्य गाभा बनली आहे। बीडच्या या तरुणाची एंट्री झाल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आता अनेक नवीन कायदेशीर आणि तांत्रिक प्रश्न निर्माण झालेत। जर या तरुणाला मे महिन्यापासून केतन अग्रवालच्या खुनाच्या कटाची संपूर्ण माहिती होती, जर आरोपींनी त्याच्यासोबत या मर्डरचा प्लॅन डिस्कस केलेला होता, तर त्याने पोलिसांना किंवा केतनच्या कुटुंबियांना याची पूर्वकल्पना का दिली नाही?
गुन्हा घडल्यानंतर जेव्हा आरोपी त्याला थेट भेटले तेव्हा त्याने पोलिसांना तात्काळ माहिती का दिली नाही? या सर्व प्रश्नांमुळे जरी या तरुणाने आरोपींना त्याला संपवू नका अशी समज दिलेली असली तरी गुन्ह्याची माहिती लपवणं किंवा पोलिसांना सहकार्य न करणं या कारणास्तव त्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या बीडच्या तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतला असून त्याची सध्या गुप्त ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट्स, व्हॉट्सअप कॉल्स आणि मे महिन्यापासूनचा संपूर्ण डेटा रिकव्हर करण्याचं काम सायबर विभागाच्या मदतीनं युद्ध पातळीवर सुरू आहे. वडगाव मावळ न्यायालयात होणाऱ्या आजच्या सुनावणीत पोलीस या बीडच्या तरुणाचा, त्याच्या एंट्रीचा आणि त्याने दिलेल्या कबुली जबाबाचा मुख्य दाखला कोर्टासमोर मांडणार आहेत. सिया आणि चेतनचा पोलीस कोठडीचा काळ वाढवून मिळण्यासाठी पोलिसांसाठी या बीडच्या तरुणाची साक्ष आणि त्याची एंट्री ही सर्वात मोठी जमेची बाजू ठरणार आहे. एकंदरीत पाहता केतन अग्रवाल प्रकरणात या बीडच्या तरुणाच्या एंट्रीने संपूर्ण प्रकरणाला हाय प्रोफाईल आणि अधिक गुंतागुंतीचं बनवलंय. बीड सारख्या जिल्ह्यातून पुण्यात IT कंपनीत करिअर करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचं नाव अचानक महाराष्ट्रातील एका सर्वात मोठ्या प्रकरणात जोडलं गेल्यानं बीड जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. हा तरुण केवळ एक साक्षीदार म्हणून समोर येणार की त्याच्यावर गुन्ह्याची माहिती लपवल्याचा गुन्हा दाखल होणार याकडे आता कायदेतज्ञांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.